हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे झणझणीत भरलेल्या वांग्याच्या रस्त्याची रेसिपी। त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी नक्की बघा। भरलेला वांग्याचा रस्सा बनवण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 चमचा भाजलेले धणे घेतलेले आहेत मी। त्याचबरोबर 2 चमचे सुके खोबरे घेतले, 2 मोठे चमचे शेंगदाण्याचा कूट इथे मी घेतलेला होता, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, थोडासा कोथिंबीर इथे घेतली आणि वाटणा एवढेच मीठ घेतलेले आहे आणि 2 छोटे चमचे इथे मी तिखा लाल मसाला घेतलेला आहे कलर करिता। तर या सर्व इंग्रेडियंट्सला मी वाटून घेतले आणि ह्याची एक भरड तयार करून घेतली। तर तुम्ही बघू शकता इथे हे वाटण छान तयार झालेलं आहे। हे वाटण एका प्लेटमध्ये इथे मी काढून घेतलेलं आहे। लाल तिखट आणि मीठ इथे तुम्हाला तुमच्या चवीनुसार वापरायचं आहे। कमी तिखट खात असाल तर कमी लाल तिखट वापरायचं आहे। आता इथे मी 4 वांग्यांचा रस्सा बनवत आहे। तर 4 वांग्यांची देठं काढून घेतली आणि त्याच्यावरती जी अशी काठी असतात ना ती सुद्धा काढून घेतली। वांग्याच्या मध्यभागी चिरा पाडून घेतल्या आणि आतमध्ये सुद्धा चेक केलं की वांग किडका आहे की व्यवस्थित आहे। जर का वांग चांगलं असेल मग हे वांग पुन्हा पाण्यामध्ये टाकायचं आहे, जेणेकरून ते वांग आतमधून काळं पडत नाही। आणि अशाच प्रकारे मी सर्व वांग्यांना इथे चिरा पाडून घेतल्या होत्या। हे जे तयार केलेलं वाटण आहे ना ते या वांग्याच्या आतमध्ये न कंजूसी करता व्यवस्थितपणे गच्च असं भरून घ्यायचं आहे। इथे जर का तुम्हाला कांदा आणि टोमॅटो वापरायचा असेल तर ह्याच्यामध्येच तुम्ही कांदा, टोमॅटो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा वापरू शकता, पण मी इथे वापरलेली नाही आहे ती। आणि व्यवस्थितपणे सगळ्या वांग्यांना अशा प्रकारे स्टफ करून घेतलेलं आहे, जसं मी तुम्हाला एका वांग्याला करून दाखवलं आहे। 2 ते 3 चमचे वाटण हे तसेच राहिले होते, तर ह्या वाटणाचं काय करायचं हे मी तुम्हाला पुढे सांगेन। एका कढईमध्ये इथे मी 2 मोठे चमचे तेल तापत ठेवले। तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये 2-3 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत। लसणाच्या पाकळ्यांना ठेचून टाकायचे, थोडा कढीपत्त्याची फोडणी द्यायची आणि पाव चमचा भरून हिंग टाकायचे आणि सर्व इंग्रेडियंट्सला व्यवस्थितपणे एकदा मिक्स करून घ्यायचे, एकदा स्टर करून घ्यायचे। आता फोडणीमध्ये इथे मी एक बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे। मोठ्या आकाराचाच कांदा इथे मी घेतला होता आणि कांदा पिंकिश होईपर्यंत म्हणजे गुलाबी रंगाचा होईपर्यंत कांद्याला मी इथे छान परतवून घेतलं होतं। कांदा छान परतला की त्याच्यामध्ये 2 चमचे भरून मी घाटी मसाला टाकला। इथे 2 छोटे चमचे घाटी मसाला टाकला होता, पाव चमचा हळद आणि थोडेसे मीठ टाकून घेतले, कारण की ऑलरेडी मी वाटणामध्ये सुद्धा मीठ टाकलं होतं, तर त्या अंदाजे मी ते मीठ टाकलं होतं। आता या कांद्यामध्ये इथे मी एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेतला आणि टोमॅटोला सुद्धा अर्धा मिनिटे परतवून घेतलं। आता जे राहिलेलं वाटण होतं ना ते मी या कांदा टोमॅटोच्या मसाल्यामध्ये टाकून घेतलं आणि व्यवस्थितपणे त्याला मिक्स करून घेतलं। आता इथे सर्व इंग्रेडियंट्स खूप जास्तच ड्राय वाटत आहे, तर ह्याच्यामध्ये तेलाचा वापर न करता मी थोडंसं गरम पाणी टाकून घेतलेलं आहे। आता इथे तुम्हाला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे। गरम पाणी व्यवस्थितपणे मसाल्यामध्ये छान मिक्स करून घेतले आणि त्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवून कढईवरती झाकण ठेवले 1-2-3 मिनिटासाठी। नंतर गॅसची फ्लेम स्लो केली, कढईवरचे झाकण काढले, मसाल्याला छान तेल सुटलं होतं। आता मी ह्याच्यामध्ये 1 ग्लास भरून पाणी टाकले। तर आता मी इथे पूर्ण गरम उकळतं पाणी टाकलेलं आहे, त्यामुळे पुढची प्रोसेस खूप फटाफट होणारी आहे। तर तुम्ही बघू शकता लगेचच ग्रेव्हीला उकळी यायला सुरुवात झाली। ह्याच्यामध्ये थोडंसं मी आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली आणि भरली वांगी ह्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहेत। तर आता इथे मी ग्रेव्ही थोडी थिक करत आहे, पण जर का तुम्ही जास्त ग्रेव्ही करत असाल तर तुम्हाला पाण्याचा अंदाज तुमच्या अनुसार टाकायचा आहे। कढईवरती झाकण ठेवून मीडियम फ्लेमवरती मी या रस्स्याला शिजवून घेतले। त्यानंतर कढईवरचे झाकण काढले तर रस्स्याला छान उकळी येतच होती। एकदा चेक केलं की वांगी व्यवस्थित शिजली आहेत की नाही, तर वांगी शिजली नव्हती। पुन्हा कढईवरती झाकण ठेवले आणि 5 मिनिटांनंतर कढईवरचे झाकण काढून बघितले तर इथे ही वांगी पूर्णपणे मस्त शिजली गेली होती। तर हे जे वांग्याचा झणझणीत रस्सा आहे तो इथे रेडी झाला। 1 मिनिटे झाकण न लावता हा रस्सा असाच उकळवून घेतला, त्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि मग झणझणीत रस्सा मी इथे सर्व केला। तर हा वांग्याचा रस्सा भाकरीसोबत सर्व करा, खाण्यासाठी एकदम उत्तम लागतो। आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।